काढायचा प्रयत्न, धाव बाद होण्याची भीती आहे आणि फलंदाज मैदानावरती धावबाद होताना. दोन धावा पूर्ण झाले, त्यामुळे धावसंख्या पोहोचते ते आता 46 या धावसंख्येवर. कॅचेस विन द मॅचेस असा वाक्प्रचार आहे. झेल घ्याल तर सामना जिंकू शकाल. झेल घेणं अत्यंत आवश्यक आहे. काही झेल घेतले गेले खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय मैदानावरती उसरणे संघामार्फत. मात्र काही झेल घेतले गेले नाहीत. काय हरकत नाही आहे, ही सुरुवात आहे सफाळी प्रीमियर लीगची. चुका होऊ शकतात, मात्र चुका दुरुस्त होणं आवश्यक आहेत. तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही कॉन्फिडेंटली खेळणं आवश्यक आहेत, कारण संघ मालक तुम्हाला बघतायत, संघ व्यवस्थापक बघतायत, संघाचे या ठिकाणी खेळाडू तुम्हाला बघतायत, तसंच सफाळीचे तमाम प्रेक्षकसुद्धा या ठिकाणी सफाळी प्रीमियर लीगला या ठिकाणी 6 सीटर्स लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. जे चांगला परफॉर्मन्स दाखवायचा या ठिकाणी संदीपने एक सुरुवातीला परफॉर्मन्स दाखवला, 23 धावा कुठल्या, आणि त्याच्यानंतर कुठलाही फलंदाज असं मोठी धावसंख्या उभारताना आपल्याला दिसला नाही. तर फलंदाज बाद झाले प्रज्वल, आणि प्रज्वलची जागा घ्यायला आले ते अंकेश. या आपण स्कोरशीटकडे बघूया. मला चिराग दाखवत आहेत 23 धावा कुठल्या संदीपनी, त्यांचे आयकॉन प्लेयर रितेश निजाईने 3 केल्या, त्याच्यानंतर जितू तरे 1च, आणि त्याच्यानंतर आपण बघतोय संदेश एका बाजूने किल्ला लढवत ठेवत आहेत, मैदानावर ते खेळत आहेत 12 या धावसंख्येवर, आणि प्रज्वल बाद झाले आहेत. आणि आता येतोय तो अंकेश. शेवटचं षटक हाताळत असताना अथर्व ऋषीमुनी आहेत, ज्याने अथर्व शीर्ष गणपतीचं अत्यंत महत्त्वाचं स्तोत्र लिहिलं. बॅटन पॅडच्या मध्ये चेंडू आहे, फटका मिळत नाही, बनवावा लागतो. बॅकफुट जाऊन ऑन साइड लॉफ करण्याचा प्रयत्न, मात्र मिड विकेटला एक सुंदर झेल त्या ठिकाणी घेतला जातोय, आणि त्यामुळे मैदानावर अजून एक गडी प्रदीपने हा झेल टिपलाय. प्रदीप भोईर यांनी खूप सुंदर पद्धतीने जज करत असताना, आणि नंतरचे जे बॉलर्स आले स्पेसिफिकली सेकंड स्पेलमध्ये आयकॉन प्लेअर नील केणीने 2 धावा देत असताना 2 गडी बाद केल्यानंतर, बाकी नंतर आपण पाहिलं 40+ संजयनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली, 8 धावा देत असताना 1 गडी बाद केल्या, आणि अथर्व सुद्धा या ठिकाणी विकेट घेत असताना मैदानावर. मात्र सुरुवातीला जर आपण पाहिलं तर फक्त वंदेश यालाच विकेट मिळाली नाही, ज्याने एकंदरीत 2 षटकामध्ये एकही निर्धाव नाही, आणि 23 धावा देत असताना गडी एकही बाद नाही केला. चांगला कमबॅक केलंय या ठिकाणी शिवशक्ती उसरणे या संघाने, खास करून त्यांचे कॅप्टन आयकॉन प्लेअर नील केणी यांनी आपल्या संघाला मॅचमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. चेंडू ऑफ साइडला लॉफ केलंय, क्षेत्ररक्षक जज करतायत. अजून एक विकेट मिळणार या ठिकाणी. गुड बॉलिंग अथर्व याच्या मार्फत. अथर्वलाही 2 विकेट मिळतात, नील केणीला 2 विकेट मिळते, संजयने 1 विकेट काढले, एकंदरीत 5 विकेट, 6 विकेट, एक धावबाद सुद्धा आहे. 6 गडी या ठिकाणी बाद केलेले आहेत शिवशक्ती उसरणे अतुल पाटील यांच्या संघाने. युवा फ्रेंड दातिवरे या संघाची धावसंख्या झाली मैदानावरती 46 धावा, 46 फॉर द लॉस ऑफ 5 इन द लास्ट ओव्हर. चांगली आहे का धावसंख्या? ठीक आहे, फायटिंग टार्गेट आहे, त्यांना कष्ट थोडे जास्त करावे लागतील, कारण जसं उल्लेख केला या ठिकाणी चिराग, आणि तसंच आमचे डिजिटल स्कोर राज, आणि हायस्ट स्कोर 93 बघायला मिळालं, लोअर स्कोर 45च्या रूपाने बघायला मिळालं. इथे 46 फॉर द लॉस ऑफ 5 झालं आहे. अजूनही काही चेंडू बाकी शेवटच्या षटकातील, आणि या सफाळी प्रीमियर लीगमध्ये या ठिकाणी बघायचं युवा फ्रेंड दातिवरे कुणाल तामोरे यांचा संघ या ठिकाणी काय धावा उभारतोय